पण हे गीत गायल्यावर माझा उद्धारच झाला बाबासाहेबांच्या मध्ये. टाळ्या वाजल्या. खरं सांगायचं का मामाजी शपथ सांगतो ना आपण म्हणजे मला मुझको मेरे वतन में कोई पहचान न था. घरापाशी कोणी ओळखत नव्हतं मला. त्या प्रकारे वानखडे होईल. आणि आता त्या गाण्याच्या याला बिलकुल घराचा पताही माहित आहे. मुझको मेरे वतन में कोई पहचान न था. भीम जी के ये गीत ने मुझे मशहूर कर दिया. बाबासाहेबांच्या एका गीताने मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं नाव झालं. तर ऐका हो भीम जी के एक गीत ने मुझे मशहूर कर दिया. कैसा वाह भाई वाह 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 वाह. आणि ह्या 4 महिने माझ्यासाठी आहे का जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता. महेंद्र जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता. मैं बातें अपनी औकात से ज्यादा नहीं करता. जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता. जिसे निभा न सकूं. अच्छा हो बेटा वहां पे सुकून से रहो जीते रहो आबाद रहो. आओ कभी प्रोग्राम रखेंगे. ठीक है ना. ओके. जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता. जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता. मैं बातें अपनी औकात से ज्यादा नहीं करता. हाँ तमन्ना है मुझको आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता. नहीं करता. कारण माय मावले हो शर्म हो हया वो नाज कुवारी के पास है. असलंय पाहिजे लेकी बाईनं लाजलंय पाहिजे शरमलंय पाहिजे. हिंदी उर्दू समजते ना तुम्हाला थोडी बात. शर्म हो हया वो नाज कुवारी के पास है. धोखा भरे उजाल शिकारी के पास है. शर्मो हया वो नाज कुवारी के पास है. धोखा फरेब जाल शिकारी के पास है. धन की हवस में मर गए धनवान सैकड़ों क्योंकि दुनिया का हर सुकून इस भिखारी के पास है. हर सुकून के पास इस भिखारी दुनिया का हर सुकून इस भिखारी के पास है. नहीं क्या? और कहना है कि एड़िया उठाने से कभी कद ऊंचा नहीं होता. पोचे उचलल्यानं माणूस उंच होते का? झालं का उंच? असं जर केलं तर उंच होऊ शकतो का? नो
म्हणून म्हणायचं आहे की येड़िया उठाने से कभी कद ऊंचा नहीं होता। महेंद्र, येड़िया उठाने से कभी कद ऊंचा नहीं होता और खुददार इंसान का सर कभी नीचा नहीं होता। येड़िया उठाने से कभी कद ऊंचा नहीं होता, खुददार इंसान का सर कभी नीचा नहीं होता। जो करता है हमेशा दूसरों की बुराई प्रकाश, उस आदमी का जिंदगी में कभी अच्छा नहीं होता। उस आदमी का जिंदगी में कभी अच्छा नहीं होता। आणि ह्या 4 लाईन मी तर आवर्जून आहे का माझ्या लिहिलेल्या, हे सर्व माझंच लिहिलेलं आहे। लय मोठा आशीर्वाद आहे मला प्रताप सिंग बुदले आणि सुदेश कुमार गुरुदेवचा। 20 वर्षापासून गाणे लिहित आहे। अरमान थे जितने दिल में वो सारे पूरे हो गए। खत्म खत्म। अरमान थे जितने दिल में वो सारे पूरे हो गए। बुराई पे थे जितने मेरे वो सारे बुरे हो गए। अरमान थे जितने दिल में वो सारे पूरे हो गए। बुराई पे थे जितने मेरे वो सारे बुरे हो गए। घमंड जो भी करेगा इस दुनिया में प्रकाश, वो समझ लेना अल्लाह को प्यारे हो गए। अल्लाह को घमंड की एक होटे का इसलिए आता कसं आहे गड्या, सुनकार अच्छे हो तो सुनाने में मजा आता है। तुम्ही ऐकत आहात म्हणून मी म्हणत आहो का, नाही तर एवढं बळबळ मी कुठं करत नाही। पैसे भेटले नाही तर एकाच आला तुम्ही ऐकून घेतले, पैसे भेटले की माणसाने गाण्याचं मूळ चांगलं राहते। निराशच जर पाहिजे तुम्ही ऐकून राहिले म्हणून म्हणत आहो। सुनकार अच्छे हो तो सुनाने में मजा आता है। सुनकार अच्छे हो तो सुनाने में मजा आता है और गजल अच्छी हो तो गुनगुनाने में मजा आता है। सुनकार अच्छे हो तो सुनाने में मजा आता है, गजल अच्छी हो तो गुनगुनाने में मजा आता है। सुरों के साथ खेलना कोई मजाक नहीं प्रकाश, फनकारी अगर है तो बताने में मजा आता है। बताने में मजा आता है। हवा का रुख देख कर मौसम का अंदाज लगाता हूँ। सबको सांगतो, हवा का रुख देखकर मौसम का अंदाज लगाता हूँ। बाबू, हवा का रुख देखकर मौसम का अंदाज लगाता हूँ। मालूमात कुछ भी नहीं लेकिन सुरबिंदास लगाता हूँ। सुरबिंदास लगाता हूँ। कैसा कैसा? कुंभरा परी तू भीमा, कुंभरा परी तू भीमा, समाजाला घडवी। कुंभरा परी तू भीमा, समाजाला घडवी। कुंभरा परी तू भीमा, तुम्हारा
माझ्या आवडत्या गाण्यासाठी आणि स्पेशल गाण्यासाठी तुम्हाला 100 रुपये भेट. टाळ्या वाजवा याच्यासाठी. सुरुवातच्या कार्यक्रमापासून त्याची इच्छा होती की कुंभारापरी म्हणा, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. एकट्याने समजलं हे गाणं तुमच्या वैकी. त्याचंही काय म्हणणं आहे का? सुरुवातपासून वा 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 वा. ऐकावं या गाण्याला किती लोक चाहतात पाहू द्या मला आता महिलांमध्ये. चिल्लर नसतील तर आम्ही देतो नाही का? कुंभारा माझे साडे महेंद्र आठवले, ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आलो, त्यांच्या मेहनतीचं फळ झालं आणि आज आम्ही खाली असल्यामुळे हा कार्यक्रम घडून आला. टाळ्या वाजवा महेंद्रासाठी. तसेच आकांक्षा मानकर मुलगी आहे का? मुलगी आहे. टाळ्या वाजवा आकांक्षा मुलीसाठी. क्या बात आहे. सर्व महिलांना विनंती की सर्वांनी आता 100 रुपये या गाण्याकडे द्या. 25 वर्षाच्या नंतर महेंद्राने हा कार्यक्रम इथं माझा घेतलेला आहे. लक्षपूर्वक द्या. मला असं वाटलं पाहिजे मी नाही केलं खरोखर अच्छा हुआ ये गाव का मैं भाई हुआ, अच्छा हुआ असं वाटलं पाहिजे मला. आहे का नाही? कुंभारा पद्माबाई माझ्या बहिणीसाठी पद्माबाई गाडी 200 रुपये बघते. काय बात आहे. क्या है ये? श्री प्रफुल्ल वामन गाडे, सहाय्यक अधिकारी. काय म्हणतो माझ्या सरांचा? सहाय्यक अधिकारी सावरखेड हल्ली मुक्काम. क्या है ये? जळगाव खांदे. काय बोलला यांच्यासाठी 100 रुपये 200 रुपये बघते. त्यांचंही काय म्हणणं आहे? कुंभारा
ताई मनमोरे यांच्याकडे ना 100 रुपये बक्षीस. टाळ्या वाजवा माझ्या ताईसाठी. सुषमा ताई सरदार यांच्याकडे ना 100 रुपये बक्षीस. क्या बात आहे. टाळ्या वाजवायचा अंदेशचा. रेखा ताई मानकर यांच्याकडे 100. टाडंग डंग तुम्ही ऐकता म्हणून ऐकत आहोत. मी जीवनामध्ये भरपूर कलावंतांना साथ दिली. सरेच्या सरे बेईमानी नाही. रास्ता मैंने बताया है कई लोगों को, उन लोगों के लिए 4 लाइन सुनिएगा मामा जी. कहना है कि वो रिश्तेदार की तरह मिलता रहा मालूम ही नहीं पड़ा. क्या बात है. वो रिश्तेदार की तरह मिलता रहा मालूम ही नहीं पड़ा. तरक्की को मेरे जलता रहा मालूम ही नहीं पड़ा. क्या बात है. वाह. वो रिश्तेदार की तरह मिलता रहा मालूम ही नहीं पड़ा. तरक्की को मेरे जलता रहा मालूम ही नहीं पड़ा. जीने के हर हुनर सिखाए है मैंने उसे प्रकाश. आपकी तरह शहर उगलता रहा मालूम ही नहीं पड़ा. कहना है नेताजी ठाकुर जी. क्या बात है, क्या बात है. जो ठाकुर साहब के लिए तालियां बजाओ. ठाकुर जी गजन. ठाकुर जी देखिए, कांटे भी मेरे वास्ते गुलशन से कम नहीं. ये दोस्त मेरे आज के दुश्मन से कम नहीं. कांटे भी मेरे वास्ते गुलशन से कम नहीं. ये दोस्त मेरे आज के दुश्मन से कम नहीं. एक बार जिसको डसने वो जीता नहीं जनाब. ये भोली भाली शक्ल भी नागन से कम नहीं. कुंभार ज्याप्रमाणे मातीला तुडवितो, त्याचं भांड तयार करतो, त्याचप्रमाणे ह्या मेलेल्या समाजाच्या मनाला जिवंत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. या मेलेल्या समाजाला जिवंत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं रे बाबा. म्हणून हे गीत लिहिलं अमृत बागडे साहेबांनी. देखिए, झूठ फरेब दगा किसी से मैं करना नहीं चाहता. है बाबू, झूठ
लई इको झालं का त्याच्या? झूठ भरे दगा किसी से मैं करना नहीं चाहता, अपने ही नजरों में मैं गिरना नहीं चाहता। नावल्या, झूठ भरे दगा किसी से मैं करना नहीं चाहता, अपने ही नजरों में मैं गिरना नहीं चाहता, अमीरों के सरपरस्ती में रहकर प्रकाश एहसानों का बोझ लेके मैं मरना नहीं चाहता। जीवन आजकल कौन किसको भाव देता है? देते का कोणी कोणाला भाव? आजकल कौन किसको भाव देता है? मतलब कि अपना दाव देता है। आजकल कौन किसको भाव देता है? मतलब कि अपना दाव देता है। अपना उल्लू सीधा करने के लिए कोई भी किसी के पेट पर पाव देता है। अपना उल्लू सीधा करने के लिए कोई भी किसी के पेट पर पाव देता है। असंच सर्व आहे तिकडे, म्हणून म्हणायचं जीवन दूर बढ़ रही भीमा खूप दूर पडली। खरं सांगतो रे बाबा, भीमाच्या कर्तृत्वाची जाण ठेवा। भीमाच्या कर्तृत्वाची जाण ठेवा। भीमाच्या चळवळीचं भान ठेवा। भीम एकटाच लढणारे वर्णवादीशी प्रकाश, त्याच्या गळलेल्या घामाचा मान ठेवा। कारण जो हरामाचं कधीच खात नाही, जो हरामाचं कधीच खात नाही, तो दुसऱ्याच्या दारी कधीच जात नाही। काय कधी बा? जो हरामाचं कधीच खात नाही, तो दुसऱ्याच्या दारी कधीच जात नाही। भीमाच्या पक्षाचे तुकडे करणारे प्रकाश, ते माणसं समाजाला कधीच होत नाही। ते माणसं समाजाला कधीच होत नाही, म्हणून म्हणायचं आहे दरवाज केले पुढे शिक्षणाचा भाव
तुझ्या कष्ट पायी जीवा तुझ्या कष्ट पायी जीवा खूप काही मिळाली तुझ्या कष्टा पायी भीमा खूप काही मिळाली कारण जहाँ इज्जत ना हो वहां मैं जाता नहीं जहाँ इज्जत ना हो वहां मैं जाता नहीं बेइज्जती का निवाला मैं खाता नहीं मेरे भीम बाबा ने सब कुछ दिया है प्रकाश किसी गैर के दर पर मैं सर झुकाता नहीं किसी गैर के सर पर सर मैं झुकाता नाही कारण बाबासाहेबांनी एवढं दिलं खाता खाऊन काही सरत नाही रे बाबा एवढं दिलं बाबासाहेब बहुत भरपूर शेवट नका